कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या रेड सॉइल स्टोरीज या चॅनलचा निर्माता असणाऱ्या शिरीष गवसचा वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीनं त्याचे फॅन्स हादरले। जाणून घेऊया नक्की काय झालं प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। जीवन म्हणजे क्षणाचा खेळ आहे। आज आपण आहोत तर उद्या किंवा अगदी पुढच्या क्षणी सुद्धा आपण असू की नसू याचा काही नेम नाही। कारण काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता। मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओही त्यांनी रेड सॉइल स्टोरीवर शेअर केला होता। या व्हिडिओ खाली आता त्यांचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करतात। कोरोना काळात जेव्हा जग थांबलं होतं तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळंच ध्येय उराशी बाळगलं। शिरीष IT क्षेत्रात काम करायचा, पत्नी पूजा ही सिनेसृष्टीत काम करत होती। कोरोनामुळे ब्रेक लागल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला। गावातील जीवनशैली, तिथली खाद्य संस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हानं, गमती जमती या सर्व घटना गवस दाम्पत्यानं यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या। शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी कोरोनानंतर यूट्यूबवर रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केलं होतं। सध्या त्यांच्या चॅनलचे 4,27,000 सबस्क्रायबर्स आहेत। गवस जोडप्यानं आतापर्यंत या चॅनलवर 161 व्हिडिओ तयार करून अपलोड केलेले आहेत। शिरीष गवस यांच्या मृत्यूबद्दल कोकणची लोकप्रिय इन्फ्लुएन्सर असणारी अंकिता प्रभुवालवालकरनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे। शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला, या बातमीवर विश्वासच बसत नाहीये अशी प्रतिक्रिया अंकितानं स्टेटसच्या माध्यमातून दिली। यानंतर तिनं दुसरं एक स्टेटस शेअर करत 2 ऑगस्ट रोजी शिरीषवर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली होती। पण हे सगळं अचानक झालं का? तर नाही। शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूशी निगडित आजारानं त्रस्त होता। त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती मिळते। शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते। MBAचं शिक्षण घेतलेला शिरीष गवस हा मुंबईत नामांकित कंपनीत कामाला होता, तर पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती। कोरोनानंतर ते गावी स्थायिक झाले। त्यांनी रेड सॉइल स्टोरीज सारखा अनोखा प्रयोग केला। ऑक्टोबर 2023 मध्ये शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी लोकसत्ताला एक मुलाखत दिली होती। या मुलाखतीमध्ये त्यांनी या प्रवासाबद्दल माहिती दिली होती। रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू करण्याच्या आधीची त्यांची परिस्थिती, हा निर्णय घेताना करावी लागलेली तडजोड, आर्थिक आव्हानं, त्यानंतर मिळालेलं यश याबद्दल गवस जोडप्यानं दिलखुलास गप्पा मारल्या होत्या। पण आता मात्र शिरीषच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शिरीषच्या पार्थिवावर दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटे पुनर्वसन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याच्या पश्चात पत्नी, 1 वर्षाची मुलगी आणि कुटुंबीय यांच्यावर या घटनेमुळे मोठा आघात झाला। त्याच्या निधनानंतर ब्रेन हॅमरेज आजाराबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। पाहूया की हा ब्रेन हॅमरेज नक्की असतो काय आणि या आजाराची लक्षणं ही किती भयंकर असतात। तर मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुटल्यानं किंवा तिथे रक्तस्राव झाल्यानं ब्रेन हॅमरेज होतो। या स्थितीत मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषण कमी मिळतं आणि त्या मरू लागतात। ही अवस्था खूप वेगानं बिघडते आणि वेळेत उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। डोक्याला इजा होणं, उच्च रक्तदाब, मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये विकृती असणं किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिरेक या गोष्टींमुळे ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका वाढतो। उच्च रक्तदाब हे या आजाराचं सर्वात मोठं कारण मानलं जातं। सततचा ताण, धूम्रपान, मद्यपान यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि त्या फुटण्याचा धोका वाढतो। तसंच डोक्याला झालेली गंभीर दुखापत, मेंदूत तयार होणारे ट्यूमर, रक्ताच्या गुठळ्या किंवा एक रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अयोग्य वापर ही देखील महत्त्वाची कारणं आहेत। काही लोकांमध्ये रक्तवाहिन्यांच्या जन्मजात विकृतीमुळेही हा आजार होऊ शकतो। अचानक तीव्र डोकेदुखी होणे, बोलण्यात अडचण येणं, एका बाजूचा हातपाय अशक्त होणं, चक्कर येणं, उलट्या होणं, दृष्टी धूसर होणं, झटके येणं ही लक्षणं दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणं गरजेचं असतं। काही रुग्णांमध्ये शुद्ध हरपणं किंवा कोमात जाण्याची शक्यता असते। ही लक्षणं दिसताच वेळ न घालवता रुग्णाला रुग्णालयात न्यावं। ब्रेन हॅमरेजच्या उपचारासाठी CT स्कॅन आणि MRI सारख्या तपासण्या देखील केल्या जातात। रक्तस्राव कुठे होतो आणि किती प्रमाणात झाला आहे यानुसार उपचार ठरवले जातात।
काही वेळा औषधांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवला जातो, तर गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया करून रक्ताचा धक्का काढला जातो. रुग्णाला सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं अत्यावश्यक असतं. ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदाब नियंत्रणात संतुलन ठेवणं. संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणं, पुरेशी झोप घेणं आणि तणाव कमी करणं हे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी करून रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणं गरजेचं आहे. डोक्याला इजा होण्याची शक्यता असलेल्या परिस्थितीत हेल्मेट किंवा सुरक्षात्मक साधनांचा वापर करावा. योग्य वेळी लक्षण ओळखून त्वरित उपचार घेतले तर रुग्णाचं आयुष्य वाचू शकतं. रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील खाद्य संस्कृती, परंपरा, जीवनशैली जगभर पोहोचवणाऱ्या शिरीष गवस यांना प्राईम संवादकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.